मुंबई अहमदाबाद मार्गावरील महामार्गावरील उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडमुळे गोंधळ. इभाळपाडा मार्गाला प्रवेशकट देण्याची मागणी. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी येथील सूत्रकार परिसरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. उड्डाणपुलासाठी तयार करण्यात आलेला सर्व्हिस रोड इभाळपाडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडण्यात न आल्याने वाहतुकीला गोंधळ निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढलेला आहे. हा उड्डाणपूल प्रामुख्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या तसेच सेलवासकडे जाणाऱ्या वाहनांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला आहे. मात्र मुंबईहून येणाऱ्या आणि तलासरी 4 रस्त्यावरून भरगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना उड्डाणपूल उतरल्यावर अचानक कट नसल्याचं लक्षात येतं. त्यामुळे अनेक वाहनांना पुढे जाऊन रिव्हर्स मागे घेऊन यावं लागत असून वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय रिटेनिंग वॉल तलासरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रापर्यंत लांबवण्यात आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या दोन्ही बँकांसमोर नेहमी वाहनांची गर्दी, ग्राहकांची वर्दळ असते. त्यामुळे विशेषतः अवजड वाहनांना रिव्हर्स घेणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. अपघाताची शक्यता त्यामुळे वाढते आहे. या समस्येविरोधात भाजप कार्यकर्ते विनोद मेळा, सुरेंद्र निकुंब, तबरेज कुरेशी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, वाहन चालक, वाहन मालक, बँक, ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इभाळपाडा मार्गाला थेट सर्व्हिस रोडचा प्रवेश कट देण्यात यावा तसेच रिटेनिंग वॉल मागे घेऊन वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करावी अशी त्यांची मागणी आहे. वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास दिशाभूल होऊन मोठे अपघात होण्याची शक्यता असून अशा दुर्घटनांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीनं पाहणी करून आवश्यक प्रवेशकट उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जोर धरते आहे. आता मी आलो आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर हे रस्ते जात आहे. तुम्ही पाहू शकता शिर्डी, नाशिक, जव्हार, सेलवासा, खानवली और त्याचे पुढे पूल बनवलेला आहे. लेकिन हे सूत्रधार आहे आणि इभाळपासून कुठे पण कट नाही दिलीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. बरेच लांब जाऊन किती किलोमीटर जाऊन त्याला टर्न मारून यायला लागतं ह्या पुलाच्या खाली जर यायचं असतील तर आता या बाजू तुम्ही पाहत आहे मुंबई, अहमदाबाद, सुरत, ठाणे ह्या पुलावरून ह्या रस्त्याने पण जायला लागते. ह्या कट हायवेवर द्यायला पाहिजे होती. हे नॅशनल हायवेवर कट नाही दिली त्यामुळे बरेच लोकांना तारावरची कसरत करायला लागते. नागरिकांना आणि वाहन चालकांना हे दिशाभूल कधी कधी होऊन जाते की कुठल्या रस्त्यातून कट मारायचा आणि कुठल्या रस्त्यातून टर्न मारायचा. तर तुम्ही बघू शकतात 48 महामार्ग अहमदाबाद मुंबई हायवे आणि हे जे रस्ता जातो ते सूत्रकार गावाकडे तसेच जव्हार, नाशिक, शिर्डीकडे जातो. या रस्त्यामध्ये ॲक्सेस कट कुठेही नाही दिली त्यामुळे ह्या पूलवरून किती लांब जायच्या त्यानंतर तुम्हाला टर्न मारायला लागतात. तर हे काही ना काही कट बनवायला पाहिजे होता. तर तुम्ही पाहू शकतात पुढे तुम्हाला आम्ही सगळे डिवायडर कुठे आहे, ॲक्सेस कट कुठे आहे, पूल कुठे आहे ते दाखवला. आता एक रस्ता तलासरीवरून जातो, एक रस्ता हे नॅशनल अहमदाबाद हायवेवर जातो. आता इकडे कट मारलेली आहे, ॲक्सेस कट इकडे आहे, बाकी मध्ये कुठे ॲक्सेस कट नाही. पूर्णपणे फार लांबपर्यंत डिवायडर मारलेला आहे. एक्साइज कट नाही मारली त्यामुळे या रोडचे दोन्ही बाजू हॉटेल आहे. तर काही ना काही हॉटेल व्यवसायवाल्याला पण याचा धंद्यावर फरक पडत आहे, याच्या बिझनेसवर. ते ट्रक उभा कसे ठेवायचा, कसे टर्न मारून यायचा, म्हणजे या एक्सेस कट नाही असल्यामुळे दोन्ही साईडला हॉटेल व्यावसायिक आहे त्याला पण ह्या रोजगारामध्ये फरक पडतो.